नमस्कार. आज मी कालवणचे 2 प्रकार बनवत आहे. त्यासाठी मी कालवं साफ करून स्वच्छ धुवून घेते. त्यात बारीक कच असते ते साफ करून घेते. कालवं धुवून झालेले आहेत. आता एका कढईत मी तेल घेऊन मोठा कांदा उभा चिरलेला आणि 4 लसणीच्या पाकळ्या चांगले लालसर होईपर्यंत मी भाजून घेते. आता त्यात ओलं खोबरं घालून मी सगळं एकत्र भाजून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात गोवन गरम मसाला आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते. कढईमध्ये मी एक मोठा कांदा तेलात परतून घेते. थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा लवकर नरम होईल. एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते आणि टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेते. टोमॅटो नरम झालेला आहे. त्यात हिरवी मिरची, काश्मीरी लाल मिरची पावडर सगळं मिक्स करून घेते आणि त्यात कालवं घालते. कालवं परतून एक वाफ काढून घेते मी त्याला. 2 मिनिटांनंतर मी झाकण काढते. कालवणमधून पाणी सुटलेलं आहे. त्यात वाटलेलं मी खोबरं मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. 2 कोकमं आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण लावून परत शिजवून घेते. कालवं शिजलेली आहेत. आता मी वरून कोथिंबीर घालते. कालवांचं सुकं तयार आहे. आता कढीसाठी मी वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवर लिहिलेलं आहे. हे आता मी ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. इथे गॅसवर मी भांडं घेतलेलं आहे. त्यात शेवग्याच्या शेंगा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, थोडंसं पाणी घालून झाकण लावून मी शिजवून घेते. कढीसाठी केलेलं वाटप घालते. 2 कोकमं घालते आणि सुंठ साफ केलेला त्या घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून कढीला कड काढून घेते. कोलंबी शिजलेली आहे. सुंठा कढी तयार आहे. आता मी मोदकं फ्राय करायसाठी मोदकं साफ करून घेते. साफ करून झालेले आहे. आता स्वच्छ धुवून घेते मी. त्यात हळद, लाल मिरची पावडर, आगळ, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी घालून मी पेस्ट तयार करते आणि मोदकांना लावून घेते. इथे मी रव्यामध्ये थोडंसं तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर मिक्स करून घेतलेलं आहे. त्यात एक एक मोदकं घोळून घेते आणि तव्यावर तेल घालून फ्राय करायला ठेवते. दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय करून घेते. मोदकं तळून झालेली आहेत. आता मी कालवांचं डांगर बनवत आहे. त्यासाठी कालवं घेऊन त्यात मोठा बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली, त्यावर लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि लिंबाचा रस घालून सगळं एकत्र करून घेते. कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे. त्यात लागेल तितकं मी तांदळाचं पीठ घालून सारखा आकार घेऊन तव्यावर तेल घालून मी फ्राय करून घेते. एका बाजूने फ्राय झालेले आहेत. आता मी परतून दुसऱ्या साईडने फ्राय करून घेते. कालवांचे डांगर तयार आहेत. आता मी तांदळाच्या पिठाचे पोळे काढते. मी भिड्याच्या तव्याला तेल लावून घेतले. आता मी पोळ्यांचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे. त्याचे मी पोळे काढते. पोळे तयार आहेत. आता मी सर्व करते. च्या रेसिपीज तयार आहेत. तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.